नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. द ॲडव्हर्ब क्लॉज भाग 1 मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आता ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजेच काय, तर क्रिया विशेषण बोधक पोटवाक्य. हे असं पोटवाक्य असतं की यामध्ये असं उपवाक्य असतं की ज्यामध्ये आश्रित उपवाक्य, ज्याच्यामध्ये उद्देश्य आणि विधेयाचं कार्य असतं आणि ते कार्य क्रियाविशेषण अव्यय करत असतं. म्हणूनच याला क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य असं म्हटलं जातं. आता याची इंग्रजी व्याख्या बघूया. DEFINITION डेफिनेशन इन इंग्लिश. अ म्हणजे ए कॅपिटल, ग्रुप GROUP ऑफ OF वर्ड्स WORDS which WHICH contains CONTATAINS a subject SUBJECT and 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 a म्हणजे ए, प्रेडिकेट PREDICATE and AND, does DOES, the work THE, WORK, the work of an, OF of ANN, adverb ADVERB, in a, in a sentence SENTENCE, is CALLED, called, adverb ADVERB, clause CLAUSE, as. मी व्याख्या परत एकदा सांगतो. A group of words which contains a subject and a predicate and does the work of an adverb in a sentence is called adverb clause. As example बघा, wait till I come back. As he is ill, he cannot work. ॲडव्हर्ब क्लॉज वाक्यामध्ये म्हणजे क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य वाक्यामध्ये ॲडव्हर्बचे म्हणजे क्रियाविशेषणाचे कार्य करतात आणि ते खालील मुद्द्यांनी दर्शवले जातात किंवा स्पष्ट केले जातात. त्यापैकी एक वेळदर्शक, जसं I reached REACHED after he had gone. पुढचं उदाहरण, stay STAY till TILL you are called. पुढचं उदाहरण, when he came I met him. पुढचं उदाहरण, do not sleep before you finish the work. पुढचं उदाहरण, as soon as he reached REACHED the station the train left. असे उपवाक्य ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करत असताना ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजेच क्रियाविशेषण पोटवाक्य हे समयदर्शक आहे किंवा असे जे उपवाक्य आहे हे समयदर्शक क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य आहे. आता नंबर 2 दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, त्याचा स्थानदर्शक म्हणजे समयदर्शक म्हणा किंवा आपण कालदर्शक म्हणा किंवा वेळदर्शक आपण पाहिलं. आता आपण स्थानदर्शक पाहणार आहोत. तर स्थानदर्शक जसं
यू कॅन गो व्हेर एव्हर यू लाईक. तुला हवं तिकडे तू जा. दुसरं उदाहरण, यू कॅन, पहिलं काय दिलं यांनी, यू कॅन गो व्हेर एव्हर यू लाईक, तुला हवं तिकडे तू जाऊ शकतोस. दुसरं उदाहरण बघा, यू कॅन स्टे व्हेर ही इज नाव. पुढचं उदाहरण, गो क्विकली व्हेन्स ही इज ट्रबलिंग अस. पुढचं उदाहरण, अरेस्ट हिम व्हेरेवर ही मे बी फाउंड. अशा उपवाक्यांचा विश्लेषण करत असताना जे ॲडव्हर्ब क्लॉज असते ते स्थानदर्शक हे असतं. आता पुढचं आपण जर पाहणार आहोत ते पर्पज. पर्पज म्हणजे काय? उद्देश. उद्देश एखादा, PURPOSE. आता उद्देश दर्शक जे आहे त्याचे उदाहरण आपण फक्त बघून घेणार आहोत. ही वर्क्स हार्ड सो दॅट ही मे सक्सीड. तिथे बघा, ही वर्क्स हार्ड, त्याचा उद्देश काय? की तो मेहनती आहे, परिश्रमी आहे. का परिश्रमी आहे? सो दॅट ही मे सक्सीड, तो यशस्वी व्हावा म्हणून. डू नॉट हेट एनीवन लेस्ट यू शुड बी हेटेड. म्हणजे जर तुम्ही इतरांचा तिरस्कार केला तर इतर सुद्धा काय करतील? तुमचा तिरस्कारच करतील. पुढचं वाक्य बघा, ही रॅन अवे दॅट ही माइट सेव्ह हिमसेल्फ. लक्षात आलं? पुढचं उदाहरण, वी ईट दॅट वी मे लिव्ह. आपण खातो, कशासाठी खातो? की आपण जगावं यासाठी खातो. अशा उपवाक्यांमध्ये म्हणजे अशा उपवाक्याचं विश्लेषण करत असताना याच्यामध्ये जे ॲडव्हर्ब वापरले आहे म्हणजे क्रियाविशेषण क्लॉज जे उपवाक्य वापरलं आहे त्याच्यातून पर्पज म्हणजेच काय? उद्देश व्यक्त झालेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कारणदर्शक ची उदाहरणं पाहणार आहोत. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला नक्कीच समजत असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद मित्र.